ऊसाचं पीक खूप जास्त आहे. ऊसाला तुम्हाला जरी वाटलं की आज आपल्याकडे नदी आहे, पण पावसाने जर जून जुलैपर्यंत ताण दिला तर तुमचं हे सुद्धा पाणी मला वाटत नाही की किती दिवस पुरेल याची गॅरंटी आहे. कारण सगळेजणच ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर लाभलेत शेतकरी आहेत. तर मला वाटतं की ऊसासाठी विशेषतः ॲसिटोबॅक्टर अगोदर सांगितलं तुम्हाला, ॲसिटोबॅक्टरचा आपण जर वापर केला 2 लिटर आपण ठिबकमधून सोडलं, ज्यांचा ऊस मोठा आहे 1.25 महिन्याचा 1.5 महिन्याचा, त्याने ठिबकमधून 2 ते 2.5 लिटर पीएसबी ॲसिटोबॅक्टर सोडा, पीएसबी आणि केएसबी 2-2 लिटर सोडा, ज्याच्या माध्यमातून त्याची गरज जी आहे त्यावेळेची भागेल आणि नत्राचा डोस कमी लागेल. दुसरी गोष्ट, ऊसाचं ज्याचं लागवड करायची, नवीन लागवड चालू आहे, त्यांनी ऊस लागवड करताना 100 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर ॲसिटोबॅक्टर, 1 लिटर केएसबी आणि 1 लिटर पीएसबीचं द्रावण त्या पाण्यामध्ये मिक्स केलं, त्या कांड्या त्याच्यात बुडून जर लावल्या तर पुढे जे आपल्याला खत टाकायचं ऊसाचं ते 50% कमी होईल.